तर ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या अर्ज मागे घेण्यावरून मवियामध्ये बिघाडी बघायला मिळाली। अभिजित पवारांचा अर्ज मागे घेण्यापूर्वी विश्वासात घेतलं नाही। काँग्रेस आणि ठाकरे गटानं राष्ट्रवादी शपवर हा आरोप केलाय। तो दूर तक जाएगी या आधीच्या अनेक गोष्टी आहेत, परंतु आमच्या कार्यकर्त्यांमध्ये महानगरपालिकेला जशा पद्धतीची वागणूक आम्हाला देण्यात आली आणि आमचे ठाणे शहरामध्ये जे आमचे 2 नगरसेवक होते ते 2 नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चिन्हावर त्या ठिकाणी लढवले आणि काँग्रेसला शून्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं। म्हणून एक ठाणे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून स्वतः वैयक्तिकरित्या आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उद्वेगाची अशी भावना या ठिकाणी। अभिजित पवार यांनी जो आज अर्ज मागे घेतलेला आहे त्या बाबतीत आम्हाला देखील आश्चर्य वाटलं। याच्यावरचं कारण असं आहे की त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून ज्या वेळेला फॉर्म रितसर भरायचा होता त्यावेळेला मी देखील स्वतः महाविकास आघाडीचा एक नेता म्हणून तिकडे उपस्थित होतो, पण आज अचानकपणे कोणत्या कारणास्तव त्यांनी पाठी घेतला याच्यावरती कोणतीच अधिकृत चर्चा त्यांच्या नेत्यांशी किंवा त्यांच्याबरोबर झालेली नाही। म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीची चर्चा त्यांनी हे पाठी घेण्याच्या अगोदर तरी सांगायला पाहिजे होतं किंवा आम्हाला कोणातरी विश्वासात तरी घ्यायला पाहिजे होतं, कारण की आम्ही लढत असताना ही महाविकास आघाडी म्हणून लढतो।